आपण बघत आहात आवाज कसमादेचा। वणीगडाच्या यात्रेसाठी मालेगावात कडेकोट बंदोबस्त, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात। देवीच्या मानाच्या रथाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था। वणी येथील सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। खानदेशातून येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाचे आज मालेगाव मार्गे आगमन होणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय। या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 280 होमगार्ड, एक SRP प्लाटून, 378 पोलीस अंमलदार आणि 42 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। याशिवाय RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस दल ही बंदोबस्तात सहभागी आहे। मालेगाव शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून सुमारे 20 CCTV कॅमेऱ्याद्वारे हालचालींवर बारकाईनं नजर ठेवली जाणार आहे। दरवर्षी लाखो भाविक वणी येथील सप्तशृंगी गडावर पायी जात देवीचं दर्शन घेतात। खानदेशातून मोठ्या संख्येनं भाविक मालेगाव मार्गे प्रवास करत असल्यानं शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। प्रशासनानं भाविकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून कोणतीही अफवा न पसरवण्याचंही आवाहन करण्यात आलंय। सप्तशृंगी माता वणीगडवर जाण्यासाठी भाविकांची सुरुवात मालेगावातून झालेली आहेत। याच्यामध्ये खानदेशातून खूप भाविक मालेगावातून सप्तशृंगी वणीगडवर जाणार आहेत आणि 29 तारीखला मानाचा रथ मालेगावातून वणीगडवर जाणार आहेत। त्याच्यासाठी आम्ही परिपूर्ण बंदोबस्त लावला आहे। याच्यामध्ये 280 होमगार्ड, एक SRPची कंपनी, 378 अंमलदार आणि 42 ऑफिसर्स आहेत। त्याच्यासोबत RTOची टीम्स, हायवे सेफ्टीची टीम्स आणि आमचे स्थानिक पोलिसांची टीम्स राहील, जे ट्रॅफिकचं नियोजन आणि इतर बंदोबस्तचे जे काही पार्ट्स आहेत त्यांना बघतील। आम्ही 20 स्पॉट्सवर CCTV कॅमेराचं नियोजन केलेलं आहे। काही जागेवर आम्ही भाविकांच्या जाण्यासाठी दर्शन फलक पण लावले आहेत। काही जागेवर जसे की मौसम पूल आहेत, जिथे मानाचा रथ उभा राहणार आहेत उद्या, तिथे आपण पाणी आणि इतर नियोजन केलेलं आहे।